नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 70 प्रश्न घेतलेले आहेत। हे 70 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे अतिसंभाव्य 10,000 प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे PDF अवेलेबल आहे। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, पंचायत राज्याचे 3 स्तर खालीलपैकी कोणत्या समितीने सुचवले होते? बघा, पंचायत राज्याचे 3 स्तर कोणत्या समितीने सुचवले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, बलवंतराय मेहता या समितीने पंचायत राज्याचे 3 स्तर हे सुचवले होते। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, 7,500 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? बघा, 7,500 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? बघा, 17 सदस्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, पंचायत समितीला खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता? पंचायत समितीला खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, 73व्या घटनादुरुस्तीने पंचायत समितीला घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता। बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर जल्लीकट्टू हा सण विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये तो साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 5 पहा, जागतिक प्राणी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, जागतिक प्राणी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 4 ऑक्टोबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक प्राणी दिवस असतो। प्रश्न क्रमांक 6 पहा, पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भूभाग हा व्यापला? बघा, पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भूभाग हा व्यापलेला आहे? बघा, पाण्याने एकूण 71% एवढा भाग या ठिकाणी व्यापलेला आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, नेफा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं जुनं नाव आहे? बघा, नेफा हे पुढीलपैकी कोणत्या राज्याचं जुनं नाव आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील अरुणाचल प्रदेश या ठिकाणी नेफा या ठिकाणी जुनं नाव आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू? सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील हिरा ही वस्तू विद्यार्थी मित्रांनो सर्वात कठीण वस्तू आहे। बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, श्रीनगर हे शहर झेलम नदीच्या काठावर आहे। बघा, प्रश्न क्रमांक 10 पहा, ताडोबा हे महाराष्ट्रामधलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा, जागतिक लोकसंख्या दिन। बघा, परीक्षेमध्ये या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा, 11 जुलै या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचं प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर खालीलपैकी कोणतं शहर आहे? बघा, भारताचं प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर म्हणजे मुंबई शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खडकवासला पुणे हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, खडकवासला पुणे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मुठा नदीवरचं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा, भीवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला? तो भीवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे?
बघा भिवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प रायगड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात जलद वाढणारा वृक्ष खालीलपैकी कोणता? सर्वात जलद वाढणारा वृक्ष खालीलपैकी कोणता वृक्ष असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, निलगिरी हा सर्वात जलद वाढणारा वृक्ष आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॉफी बघा खालीलपैकी कोणते राज्य हे कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे? बघा कॉफीच्या उत्पादनामध्ये विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक हे राज्य देशामध्ये बघा कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे? देशामधले बघा पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्र राज्यामध्ये रामटेक या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं? बघा मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मोडक सागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यंग इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते? बघा यंग इंडिया या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, महात्मा गांधी हे यंग इंडिया या नावाचं वर्तमानपत्र हे चालवत होते। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार? या ठिकाणी आशिया खंडामधला अतिशय मानाचा खालीलपैकी कोणता पुरस्कार हा समजला जातो? आशिया खंडामधला प्रति नोबेल पुरस्कार कोणता पुरस्कार आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रमन मॅगसेसे पुरस्कार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा जागतिक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, 5 जून या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक पर्यावरण दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याचे? बघा लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? लावणी आणि तमाशा हे महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी बघा भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे? बघा भारताची पहिली मिस वर्ल्ड म्हणजे रीटा फारिया या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 24 बघा, ज्ञानपीठ पुरस्कार पहिली भारतीय महिला खालीलपैकी बघा ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बघा ज्ञानपीठ पुरस्कार पहिल्या महिला विजेत्या म्हणजे आशापूर्णा देवी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढे, सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह? सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह कोणता ग्रह आहे? बघा शनी ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामध्ये बघा सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेलं राज्य म्हणजे गुजरात राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घाना भरतपूर राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? घाना हे भरतपूर पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, घाना भरतपूर राष्ट्रीय पक्षी उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भामरागड व चिरोली डोंगर खालीलपैकी कोणत्या? भामरागड आणि चिरोली डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गडचिरोली या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? बघा भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग म्हणजे अरवली पर्वतरांग भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा काजू उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा काजू उत्पादनामध्ये बघा अग्रेसर असलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
बघा थायलंडची बँकॉक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, ॲनी बेझंट खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या. बघा ॲनी बेझंट खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या. बघा सन 1917च्या अधिवेशनाच्या ॲनी बेझंट या ठिकाणी अध्यक्ष राहिल्या होत्या. दुसरा क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणी तैनाती फौज पद्धत भारतामध्ये सुरू केली. बघा खालीलपैकी कोणी भारतामध्ये तैनाती फौज पद्धत भारतामध्ये सुरू केली होती. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, लॉर्ड वेलस्ली यांनी भारतामध्ये तैनाती फौज पद्धत भारतामध्ये सुरू केली होती. समुद्राची खोली खालीलपैकी कशाच्या साहाय्याने समुद्राची खोली खालीलपैकी कशाच्या साहाय्याने मोजतात. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. बघा समुद्राची खोली विद्यार्थी मित्रांनो फॅथोमीटर या एककामध्ये समुद्राची खोली प्रामुख्याने मोजली जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणी लावला. डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता. बघा अल्फ्रेड नोबेल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, हिरा हे खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे. बघा हिरा हे खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे. बघा हिरा विद्यार्थी मित्र पाऱ्याचं या ठिकाणी अभिरूप आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, दुधाचं सापेक्ष घनत्व खालीलपैकी कशाने मोजतात. दुधाचं सापेक्ष घनत्व खालीलपैकी कशाने मोजतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॅक्टोमीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये चेन रिॲक्शन खालीलपैकी कशामुळे नियंत्रित. बघा ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये चेन रिॲक्शन खालीलपैकी कशामुळे नियंत्रित केली जाते. कॅडमियम रॉड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, गुळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेला ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इरे नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे. इरे नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे. बघा इरे नदीच्या काठावर विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर शहर या ठिकाणी वसलेलं आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो. बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीचा उगम होतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा, घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. बघा घोलवड हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, घोलवड हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. बघा पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प या ठिकाणी अकोला या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. पाली बल्लाळेश्वर बघा रायगड जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा देऊळगाव रेहकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. देऊळगाव रेहकुरी विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामधले या ठिकाणी अभयारण्य आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. बघा सन 1988 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाली. बघा सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सह्याद्री पर्वताची निर्मिती विद्यार्थी मित्रांनो प्रस्तरभंग यांच्यामुळे ती झालेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, मुंबई शहर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा मुरुड जंजिरा विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, शेरवली हे बघा जन्मगाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव. शेरवली हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महर्षी कर्वे यांच्या ठिकाणी जन्मगाव आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी यशदा.
बघा पुणे या जिल्ह्यामध्ये यशदा ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुळा नदीवरचा बघा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? जगामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? बघा या ठिकाणी ऑप्शन रशिया देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 पहा, भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? भारताचे राष्ट्रीय गीत, बघा भारताचं राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम या ठिकाणी हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामधील लोकसंख्येची प्रतिघनता खालीलपैकी किती होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 382 चौरस किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा मल्याळम ही भाषा पुढीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मल्याळम ही भाषा कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? बघा विद्यार्थी मल्याळम ही केरळ या राज्याची प्रमुख भाषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लुनी ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा लुनी ही नदी, बघा राजस्थान या राज्यामध्ये विद्यार्थी मित्र लुनी ही नदी प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा सोयाबीनचं सर्वाधिक उत्पादन हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये होते. बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती? मत्स्य उत्पादन, बघा नीलक्रांती या ठिकाणी मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे. कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत? कोलार आणि हट्टी, बघा कर्नाटक राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर हा कारखाना खालीलपैकी कोणत्या रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पेरांबूर हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा उमेशचंद्र बॅनर्जी विद्यार्थी मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. बघा उस्ताद बिस्मिल्ला खां हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी उस्ताद बिस्मिल्ला खां हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा शहीनाई वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक गोल घुमट, बघा गोल घुमट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? गोल घुमट विजापूर कर्नाटक राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता ग्रह? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा बुध हा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? बघा नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी विद्यार्थी मित्रांनो इजिप्त या देशामधून वाहते. भारतीय राज्यघटनेमध्ये समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा समवर्तीमध्ये 52 विषय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा भारतामध्ये कोणत्या वर्षी सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते? भारतामध्ये सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. 1772 मध्ये सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते. बघा पोलीस निरीक्षक हे पद खालीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं पद आहे? तर वर्ग 1 मधलं या ठिकाणी पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केले? धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे असेच बघा 10,000 प्रश्नाचं PDF सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF, सराव पेपर आणि IMP नोट्स तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.